स्वामी महाराजांनी दिलेल्या चिठ्ठीमधून असं उत्तर आलं होतं की एक सारामृताचं पारायण करा ताईंच्या मिस्टरांच्या तब्येतीसाठी किंवा ताईंच्या मिस्टरांचा जो कॅन्सर आहे तो बरा व्हावा यासाठी. आणि त्याचमुळे मी आज ते पारायण 1 दिवसीय पारायण करत आहे. तर त्याप्रमाणे इथं मी पूजेला सुरुवात केली. स्वामी महाराजांना अभिषेक वगैरे घालून त्यांची पूजा करून बाप्पाची पूजा केली. त्याच्यानंतर स्वामींच्या पादुकांची आणि फोटो जो आहे आपल्या स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा त्यांची पूजा करून मग मी आपली पूजा जी नेहमीप्रमाणे मांडतो तशी पूजा मांडली. पण थोडीशी पूजा वेगळी होती. आता ही पूजा म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सारामृताचं पारायण करता 11 गुरुवारचं वगैरे, तर त्यावेळेला ही तुम्हाला उपयुक्त असेल. त्यामुळे याचा व्हिडिओ मी सेपरेट शेअर करेन लाँग व्हिडिओमध्ये. आणि तर पूजा त्यांनी झाली, नमस्कार वगैरे केला, स्वामींना म्हटलं की त्यांचे मिस्टर लवकरात लवकर बरी होवेत. आणि त्यासाठी मी त्याच्यानंतर लहान मुलांना घरी बोलवलं होतं आणि 9 मुलांना मी शिरा प्रसाद म्हणून दिला होता. त्यांची पूजा केली होती. आम्ही आरती वगैरे पण केली आणि मुलं वगैरे आली, त्यांना शिरा वगैरे दिला. आणि अशा प्रकारे 1 दिवसीय पारायण पडलं. तुम्ही पण एखादी सेवा नक्कीच करा त्यांच्या मिस्टरांसाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.